एकदम खुसखुशीत असे मऊ झाले ते. 5 किलो तांदूळ घेतलेले आहेत, त्याला स्वच्छ धुवून भिजत घालायचे आणि खरावडे बनवायचे तांदळाचे. चांगले स्वच्छ धुवायचे, चांगले 2-3 वेळा आणि भिजत ठेवायचे. सगळं पाणी काढायचं आणि स्वच्छ पाणी झाले की मग त्याच्यात भिजत ठेवायचं. आपल्याला झाकण लावून ठेवायचं चांगलं पॅक. आपण हे खारवड्यासाठी तांदूळ भिजवलेले आहेत. आता 3 दिवस झाले भिजवून आणि रोजच्या रोज स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता हे धुवून घ्यायचे चांगले आणि वाटून ठेवायचे. वाटून झाले की त्याच्यामध्ये पाणी वतायचं आणि ठेवायचं आणि सकाळी पाणी ओतून काढून मग खरावडे घालायचे. त्याच्यामध्ये पाणी घालून चांगलं वाटायचं बारीक. असं वाटून घ्यायचं चांगलं बारीक. चेक चांगला दिसला पाहिजे पांढरा शुभ्र. हे तांदूळ वाटून झालेले आहेत आपलं. आता ह्याच्यामध्ये पाणी ओतून हे भरून ठेवायचं. सकाळी ज्यावेळेस आपण खरावडं करायचे त्यावेळेस मग असं पाणी भरून ठेवायचं पातेल्यात आणि सकाळी हे सगळं पाणी ओतून काढून मग चिकाटायचं. पॅक झाकून ठेवायचं. 5 किलो तांदळाचा चिका तयार केलेला आहे वाटून मिक्सरवर आणि ह्याच पातेल्याने 2 पातेले साधारण ठेवलेले आहे. 100 ग्राम पापड खार, 100 ग्राम मीठ घेतले आणि 25 ग्राम जिरे घेतलेले. बोलला होता का तू? पाणी चांगलं उकळलेलं आहे. त्यातलं थोडंसं पाणी कमी करायचं, नंतर लागलं तर टाकायला. मीठ, पापड खार आणि हे जिरं. चांगलंच हलवून घ्यायचं म्हणजे गाठी होत नाहीत अजिबात. जोपर्यंत चिक तयार होत नाही तोपर्यंत असं चाटू फिरवत राहायचं त्याच्यामध्ये गोल गोल गोल. आणि हलवताना खाली पातेल्याच्या बुडापर्यंत चाटू द्यायला पाहिजे. वरच्यावर नाही हलवायचं, नाही तर खाली चिटकल. एकदा वापरून झालं आहे, एकदा पलटी मारून घेऊ नंतर.
परत एकदा ह्याला 10 मिनिटं झाकून ठेवायचं. चिक शिजून तयार झालेले आहे. आता याचे खरावडे करून घ्यायचे आणि थोडं थोडं चिक मी पातेल्यात काढून घेणार आहे. पातेल्यात थोडा थोडा घेणार आणि खरावडे बनवणार. खरावडे चांगले असे डबल आडायचे, मोठे मोठे घालायचे. आपले तांदळाचे खरावडे चांगले वाळलेले आहेत. आता तळून बघू. एवढं मऊ खुसखुशीत झालेत ना. पूर्ण असं तळलेले पण बघा, पूर्ण आतमध्ये चांगले वाळले म्हणजे चांगले तळतात.